इंग्लंडसमोर भारताचे 253 धावांचं आव्हान. भारतीय फलंदाजांची तुफान फटकेबाजी. वानखेडेवर चौकार षटकारांची बरसात. सुप्रिया सुळे मातोश्रीवर. शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी. उद्धव ठाकरेंचे आभार मानण्यासाठी मातोश्रीवर. महाराष्ट्रात धर्मांतरण विरोधी कायदा येणार. धर्मांतर विरोधी विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी. 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद. महायुतीच्या नरमाईमुळे राज्यसभा बिनविरोध. महाराष्ट्रातून 7 जागांसाठी 7च अर्ज. भाजपाकडून 4 उमेदवार मैदानात. विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुतेंनी भरला अर्ज. एकनाथ शिंदेंचा ज्येष्ठांना चकवा. सोलापुरातील चर्मकार समाजाच्या नेत्या ज्योती वाघमारे राज्यसभेवर. राहुल शेवाळे आणि शायना एनसी पिछाडले. अर्ज भरायला शरद पवार गैरहजर. मविया नेत्यांनी भरला पवारांचा अर्ज. उमेदवाराच्या गैरहजेरीत भरलेला अर्ज मंजूर होणार. जे 2019ला टाळलं ते 2026 मध्ये घडलं. आजोबा पाठोपाठ नातू राज्यसभेत. पार्थ पवार राष्ट्रवादीकडून बिनविरोध. नितीश कुमार स्वतःच ठरवणार बिहारातील उत्तराधिकारी. नितीश कुमार यांना न दुखावण्याचं भाजपाचं धोरण. अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबाबत राष्ट्रवादीमध्ये नाराजी. राज्य सरकार सीबीआयला चौकशी करण्यासाठी सांगणार. राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली सुनेत्र पवारांची भेट. जय आणि पार्थला घेऊन सुनेत्र पवार पंतप्रधान मोदींना भेटणार. बारामती विमान अपघात चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी. अजित पवार यांच्या अपघाती निधन चौकशीचा पाठपुरावा सुरूच. व्हीएसआर विमान कंपनीच्या प्रमुखाची पुण्यात चौकशी. व्हीके सिंगची पुण्यातील सीआयडी कार्यालयात 6 तास चौकशी. सहा पट चढ्या दरानं क्ष किरण यंत्र खरेदी का केली? माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या निर्णयावर मनसेचा सवाल. धुळेकरांनो, दूध उकळताय, सावध व्हा. भेसळयुक्त उकळत्या दुधाचा झाला रबराचा गोळा. पुढचे काही दिवस उन्हाच्या झळा बसणार. महाराष्ट्रात लोकांनी काळजी घ्यावी. हवामान विभागाचं आवाहन. नाशिक मनपाकडून स्त्री बीज विक्री प्रकरणी धडक कारवाई. मालती IVFची मान्यता रद्द.